वळूयात पुढील बातमीकडे। पहलगाम हल्ल्यानंतर नांग्या ठेचल्या असतानाही पाकिस्तानचं शेपूट हे पुन्हा वळवळलंय। पाकिस्ताननं भारतावर दहशतवादी हल्ला करण्याचा एक कट आखला। दहशतवादी हाफिज सईदनं भारताविरोधात काय गरळ ओकली आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये। पाकिस्तानचं शेपूट पुन्हा वळवळलं। पाकिस्तानकडून दहशतवाद्यांना ट्रेनिंग, भारतावर समुद्रमार्गे हल्ला करण्याचा कट। पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तानमधल्या दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले। मात्र पाकाड्यांचं शेपूट वाकडं ते वाकडंच। अगदी तसाच समुद्रमार्गे हल्ला करण्यासाठी पाकिस्तानमध्ये लष्कर ए तोयबाचे दहशतवादी कट रचत असल्याचं समोर आलंय। अब पानी की फौज तैयार करेंगे, अब वो पानी की फौज तैयार करेंगे और जो बाबरपुर में अलहमदुलिल्लाह मोटर बोट हैंडलिंग की क्लास चली है उसको बाकायदा तौर पर मीडिया पर चलाया जा रहा है, इंडियन मीडिया पर। तो ये अल्लाह ताला ने आपका काम कबूल फरमाया। 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत कसाब आणि त्याच्या 9 साथीदारांनी नरसंहार केला होता। अगदी तसाच समुद्रमार्गे हल्ला करण्यासाठी पाकिस्तानमध्ये लष्कर ए तोयबाचे दहशतवादी मोठा कट रचत असल्याचं समोर आलंय। मात्र पाकिस्ताननं हा नवा कट रचण्याआधी भारतानं पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादी तळं उद्ध्वस्त करून दहशतवाद्यांचं मोडलेलं कंबरडं आणि पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त केलेलं लक्षात ठेवायलाच हवं। नाहीतर पुन्हा नापाक हरकत केल्यास भारतीय सैन्य पाकिस्तानला धुळीत मिसळल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र निश्चित। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।